जय हिंद। आज आम आदमी पार्टीच्या वतीनं मुख्यमंत्री, शिक्षा मंत्री आणि उपमुख्यमंत्री तसंच आयुक्तालय यांना पत्र लिहिण्यात आलं की पाठीमागे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्टपर्यंत आम आदमी पार्टीच्या वतीने शाळांचं इन्स्पेक्शन म्हणून एक मोहीम चालवली होती। त्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत त्याची खूप वाईट अवस्था आहे। क्लासरूम पडलेले आहेत, पाणी टपकतंय, त्याच्या छत पडलेली आहे, शाळा झाडाखाली भरत आहेत। काही शाळांमध्ये बिल्डिंग असून सुद्धा त्या पडक्या बिल्डिंग आहेत, त्याच्यामध्ये जीव धोक्यात लेकरांचा आहे, शिक्षकांचा आहे। अशा परिस्थितीमध्ये शिक्षक शिकवतात आणि मुलं शिक्षण घेत आहेत। या परिस्थितीला तोंड देऊन देखील ही एज्युकेशन व्यवस्था टिकलेली आहे, परंतु या व्यवस्थेला दुरुस्त करण्याचं कधीही या महाराष्ट्र सरकारच्या मनामध्ये आलेलं नाही। म्हणून आम आदमी पार्टीनं आज मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्यामार्फत निवेदन पाठवलं आहे आणि येणाऱ्या 21 ऑगस्ट रोजी आम आदमी पार्टी सरकारला जाग करण्यासाठी या जिल्हा परिषदेच्या प्रांगणामध्ये झोपा काढू आंदोलन करणार आहे आणि या आंदोलनाला सर्व नागरिक जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहतील आणि पालकवर्ग उपस्थित राहील। अशा लोकांना आम आदमी पार्टी जाहीर आव्हान करत आहे की आपणही या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं। अशा आशयाचं निवेदन आज मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांच्या मार्फत पाठवलेलं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।